तन्मय भालके यांच्या तन्मय विशे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2222 रुपये। त्याचबरोबर संघाचे संघमालक शुभमजी जागरे साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत नडगाव टीमला। त्याचबरोबर मनोजदादा पानसरे संघाचे कट्टर समर्थक पाठीराखे यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। मैदानावरती द्वंद्व रंगतय 36 बॉल आणि 77 धावांचं लक्ष्य इथं पार करायचंय। मैदानावरती पार केलं जाईल का? आई गावदेवी बिरा स्पोर्ट्स नडगाव आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानावरती सज्ज झाली आहे। आई गावदेवी शेंद्रून पूर्वार्ध आपण एन्जॉय केला। निश्चितच जगदीशजी तारमळे सर आपल्या सोबत, सुनील दादा सातपुते यांच्या वतीनं जितू पाटोळेच्या सलगच्या 3 षटकारासाठी 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय। दोन्ही टीमच्या वतीनं एटीएम ऑन झाले। संध्याकाळचं सत्र आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल। एक एक सामना जिंकलाय, हा सामना महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी। खूप साऱ्या शुभेच्छा। 36 बॉल 77 ची गरज। पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस समोरच्या दिशेला, फटका दमदार, धावा मिळतील 4। जितू पाटोळेचा वार चौकार। जितू पाटोळे इथे पहा, मिस टायमिंग, कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत। बाल बाल बचावले। निश्चितच फिल्डर पासून थोडासा दूर इथं ड्रॉप होतोय। सिंगल एक धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल। एका धावेच्या मदतीनं धावफलक 5 ही आकडावरती। या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतक ज्यानं झळकावलं, जितू पाटोळे बॅटिंग करतायत। तक्षक मांजे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक समीर भालकेसाठी या ठिकाणी जाहीर झाले। भरपूर पारितोषिक इथे पहा। कदाचित ती एज होती का हा प्रश्न विचारला जाईल। धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथं झालंय। ओम पाटोळे मैदानावरती थोडीशी हाराकारी मैदानात पाहायला मिळतीये। एज लागल्यानंतर विकेटच्या मागे झेल ड्रॉप झाला होता, पॉपिंग क्रीज पासून निघाला होता। रिटर्न ज्या वेळेला क्रीज मध्ये आलाय त्यावेळेला डायरेक्ट हिट झालं होतं। सुरक्षित आहे का हे आपल्याला पाहायचंय। तिसरे पंच आमचे अमित डांगरे सर या ठिकाणी चेक करतायत। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी एन्जॉय केलं जात आहे। इट्स अ व्हेरी टाइट कॉल। ओम पाटोळे ज्याला या मॅच मध्ये प्रमोशन मिळालंय त्याची विकेट इथं अडचणीत सापडलेली पाहायला मिळते। चेक केलं जातंय। अतिशय टच अँड गो असा हा मामला, सिच्युएशन टाइट। चेक केलं जातंय। सर्वांच्या नजरा वॉर रूम कडे लागलेल्या आहेत। तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। सलामीचा फलंदाज आणि त्याची विकेट, फार महत्वाची ही सिच्युएशन। बॅट्समन आउट। रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका। ओम पाटोळे निराश नाराज मनानं या मॅच मध्ये
प्रमोशन मिळालं होतं, सलामीसाठी बॅटिंग मिळाली होती, संघासाठी उपयुक्त खेळी येईल अशी अपेक्षा होती. सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये थोडासा इन्फॉर्म पाहायला मिळाला होता, 2 मोठे फटके आले होते. या मॅचमध्ये धावांचा डोंगर 77 धावा पार करायच्या आहेत. या अनुषंगाने जर विचार केला तर ओमचं मैदानात काही षटकं थांबणं फार गरजेचं होतं. मात्र पहिल्याच बॉलवरती इथे माघारी परतावं लागतंय. निश्चित बॅटची एज लागल्यानंतर विकेटच्या मागे झेल टिपण्यात अपयशी ठरले, मात्र सांघिक सुयश इथं मिळतंय. रनआउटच्या स्वरूपात मिळालेलं हे सुयश फिल्डिंग करणाऱ्या टीम आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमला बिग फाईट, मोठी रायव्हलरी मैदानात पेश होतीये. 77चा पाठलाग या ठिकाणी करतायत. धावफलकावर 5 या आकड्यावरती लागलेला पहिला झटका. सोपान आलाय. स्ट्राईक वरती आल्या आल्या चांगल्या पद्धतीनं स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेकतायत. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत पाहिलं तर पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर आहेत त्या 6 धावा. एक गडी बाद 6, 32 बॉल 71चं समीकरण. प्रत्येक धावेसाठी इथं संघर्ष करावा लागेल. वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमचा विचार जर केला तर या अगोदरच्या मॅच मध्ये अगदी 47 धावा सुद्धा त्यांनी लिलया डिपेंड केल्या होत्या. विसरून चालणार नाही. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक वीरा स्पोर्ट्स आई गावदेवी नडगाव या संघाकडे आहे आणि या अनुषंगाने जर तुम्ही पाहाल तर इथून एक टाईट मॅच तुम्हाला निश्चित अनुभवायला मिळेल. कारण इन्फॉर्म बॅट्समन जितू पाटोळे विध्वंस खेळाडू आहे. मैदानावरती जर थांबला तर मॅच फिनिश करण्याची ताकद ठेवतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतक आलंय फॉर्म मध्ये. इथे पहा फटका पुन्हा एकदा थोडासा मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड मध्ये पकडून फेकतायत. धोक्याची सिंगल इथं कंप्लीट केली. संमिश्र षटक इथं संपन्न झाले. पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळाला. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती एक गडी बाद 7 धावा आई गावदेवी शेंद्रून. आठ धावा धावफलकावरती आल्यात. शेवटची एक धाव आपण अपडेट करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा, 77चं मोठं टार्गेटचा पाठलाग करत असताना इथं मात्र संघर्ष मोठा करावा लागेल. एक मोठी डेप्थ असणारी बॅटिंग लाईनअप यजमान टीम आई गावदेवी शेंद्रून मैदानावरती. सोपानकडनं अपेक्षा असतील. इथे पहा फ्लिक केलंय. फटका चांगला आहे. जबरदस्त स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेला सलामी देत असताना सोपानच्या बॅटमधनं हा क्लासिकल अंदाज चौकार. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती आलेल्या या 4 धावा धावफलकाला गती प्राप्त करून देत आहेत. स्कोरबोर्ड 12 वरती जाऊन पोहोचलं. गोलंदाज नारा. इथे सुद्धा फुलटोज आहे. फुलटोज घेऊन खेळलेला फटका सुंदर फटका आहे. फिल्डर दूरवरनं येतोय. अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र असफल. बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. भोईर मैदानावरती बॅटिंग करतोय. सुरुवात स्वतःची आकर्षक केली आहे. स्कोरबोर्ड वरती 16. इथे पहा पुन्हा एकदा फटका चांगला होता मात्र कव्हरला एक अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. सोपान भोईर तंबूच्या आश्रयाला.
चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत काढतोय. लेफ्ट आर्म अँगल क्रिएट करत असताना रायटी बॅट्समन साठी टप्पा खाल्ला, बाहेर निघाला. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. या अनुषंगाने आपण पाहिलं तर आलेला हा डॉट. आता मात्र आत्मविश्वास नारायणचा वाढलाय. इथे पहा पुन्हा एकदा वेट अँड वॉच, वाट पाहिली आणि त्यानंतर डेलिकेट टच. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गनिमी कावा वापरत असताना नरेश पाटोळेने ठोकलाय हा चौकार. +4 अशा 5 धावा इथे येतील आणि स्कोरबोर्डला गती प्राप्त होतीये. धावफलकावरती 21 धावा. 9+4 अशा 5 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मोमेंट्स तुम्हाला मोमेंटम प्राप्त करून देत असतात. इथे मोमेंटम शिफ्ट होईल का? नरेश पाटोळे फ्रीडचा इशारा हा नरेश साठी समोर दिलाय. फटका चांगला आहे. फिल्डर सीमारेषेवरती फिल्डिंग चांगली केली. वेगानं थ्रो सुद्धा येतोय. नक्कीच आपण पाहताय तर फटका लाजवाब होता. टायमिंग प्रॉपर होतं. मात्र इथे एक सिंगल धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एवन जोडी ओम साईराम ज्यांच्या माध्यमातून शिर्डी साई पालखी येत्या 4 जानेवारीला मित्रांनो निघते आपल्या या परिसरातनं. ज्यांना ज्यांना भावांना पायी शिर्डीला जायचं असेल त्यांनी जरूर विशाल भोईर आणि जनक विषय या एवन जोडीला संपर्क करा. जीवा शिवाची जोडी आहे. दोस्ती यारी जर शिकायची असेल तर नक्कीच यांना भेटा आणि त्यांच्यापासून शिकून घ्या. शिर्डी साई पालखी त्यांच्या माध्यमातून या परिसरातनं निघणार. ज्याला कोणाला जायचं असेल पायी शिर्डीला त्यांनी सर्वांनी कॉन्टॅक्ट करून नक्कीच सहभागी व्हा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाले. धावफलकावरती 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती. मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 54 ची गरज. जितू पाटोळे 6 वरती खेळतायत, नरेश पाटोळे 5 वरती. या जोडीवरती भरपूर विश्वास, भरपूर नजरा लागलेल्या असतील. भरपूर मोठा सट्टा या जोडीच्या माध्यमातून मॅच साठी लागला असावा. ताकद ठेवतायत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. ऑन साइडला चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडफेक. दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा आले आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. नडगावच्या यंग ब्रिगेडचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी अतिशय सुंदर दर्जेदार राहिली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल लेनार्ड संघाविरुद्ध खेळत असताना 47 धावांचं टार्गेट सुद्धा त्यांनी लिलया डिपेंड केलं आणि मैदान मारलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. या मॅच मध्ये आपण पाहताय 23 बॉल आणि 53 ची गरज. टिचून गोलंदाजी करतायत, चांगली फिल्डिंग करतायत, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना युवा यंग ब्रिगेड रॉयल ब्ल्यू अगदी स्वीट कलर मध्ये मैदानावरती उतरलेत. ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू येतोय. नारायण त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेईल, पकडेल. सिंगल, एकच धाव इथे पाहायला मिळेल. चांगली मॅच. टिट फॉर टॅट, नेट टू नेट फाइट. 25 धावा इथं धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22 बॉल आणि 52 धावा इथून पार करायच्या आहेत. गोलंदाज समीर आलाय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. वेगवान ऊर्ध्व विकेटने टाकलेला हा बॉल. इथे संधी आली आहे. संधीचं सोनं केलंय अक्षय. खिलाडीची भूमिका मैदानात पार पाडत असताना एक अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. जितू पाटोळे बॅक टू द पॅव्हेलियन. असताना अप्रतिम चेंडू आला. कव्हरच्या डोक्यावरनं लॉफ्ट करायचं होतं. मिस टायमिंग.
हवेत बराच वेळ चेंडू राहिला, दूरवरचा अंतर कापून अक्षयनं चेंडूवरती वेगानं झडप मारली आणि हा झेल टिपलाय. मोठी विकेट मिळाली, ज्या विकेटची गरज होती. धावा जर चेस करायच्या असतील तर जितू पाटोळेचं मैदानात थांबणं फार गरजेचं होतं. ती विकेट मिळाली आहे. पप्पू पाटोळे मैदानात बॅटिंग करण्यासाठी. आजचा दिवस जर आपण पाहाल तर पप्पूसाठी थोडासा थंड गरम राहिलाय. बॅटिंग करावी लागेल. संघासाठी धावा बनवाव्या लागतील. 21 चेंडू 52 ची गरज. 2 सामने सकाळच्या 17 पासून खेळलेत. एक सामना जिंकलेत, एक परास्त झालेत. या सामन्यामध्ये जिंकणं गरजेचं आहे. प्रत्येक सामना इथून महत्वाचा. प्रत्येक मॅच डू ऑर डाय. मोठा फॉर्मॅट, घरचं मैदान, घरची टुर्नामेंट. पप्पू पाटोळे स्ट्राईकवर. इथे फटका पहा, ऑन साइडला येतोय. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग इथं पाहायला मिळतीये. पूर्ण यंग ब्रिगेड मैदानावरती. गणेश किरपणे आणि टीम चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना फिल्डर चांगली साथ देत आहेत. गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. फलंदाजी सुद्धा समोरून मेहनत करून केली जाते. मात्र संमिश्र सुयश दोन्ही टीमला मिळालंय. अद्यापर्यंत मॅच दोन्ही संघासाठी संमिश्र राहिली आहे. स्कोरबोर्ड वरती आहेत 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना समीरला आपण पाहताय. दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त 8 धावा खर्च केला, 1 विकेट त्यानं मिळवली. या षटकामध्ये आपण पाहताय अद्यापर्यंत फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात, 1 विकेट मिळाली आहे. पहिल्या षटकात रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली होती. इथे आपण पाहताय संघासाठी कमबॅक करून देणारी गोलंदाजी. मॅच रंगेल. अजूनही सामना जिवंत आहे. 19 बॉल 51 ची गरज. एखाद दुसरा मोठा फटका आला, मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. अपील करतायत, लाऊड अपील. चांगला वेग, टप्पा अचूक. विकेटच्या मागे चेंडू गॅदर केलाय. डॉट. ओव्हर नंबर 3 समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोन संघाची धावसंख्या 3 गडी बाद 26 धावा. तीन षटकं संपली आहेत. बनवल्यात त्या 26. 18 बॉल आणि 51 ची गरज. आता इथून मात्र हल्लाबोल करावा लागेल. पप्पू पाटोळेला आपली गेल्या वर्षीची इनिंग इथं आठवावी लागेल. 22 चेंडू आणि 100 धावा ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती. इथं आठवण करून बॅटिंग करावी लागेल. पाठीराख्यांना खुश करावं लागेल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय. सरळ विकेट किपरच्या हातात. अंदाज नव्हता. नारायण गोलंदाजी मार्कवरती. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चेंडू वळवलाय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट. तोच टप्पा, तीच दिशा. गुडलेन स्पॉटच्या आसपास चेंडूला पिच करतोय. राईज होत चेंडू बाहेर निघतोय. 18 चेंडू 51 ची गरज होती. सलगचे 2 डॉट येत आहेत. 16 बॉल 51 धावांची आवश्यकता. आता इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. आक्रमक भूमिका धारण करावी लागेल. सुरुवातीलाच आपण पाहाल तर पहिल्या षटकामध्ये ओम पाटोळेची जी विकेट आली तिथून मात्र थोडंसं बॅकफुटला पाठवलं. इथे फटका चांगला आहे. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर चेंडूच्या खाली. झेलची सुवर्ण संधी. पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. पप्पू पाटोळे माघारी परतत असताना लागलाय अजून एक हादरा टीम शेंद्रूनला. धक्क्या मागून धक्के मिळतायत. पप्पू पाटोळे निराश करतायत. 3 चेंडू फेस केले. सलगचे 2 डॉट. त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं. विकेट आली. आता इथून मात्र फार मोठी परीक्षा, अग्निपरीक्षा द्यावी लागेल. 15 बॉल 51 ची गरज.
इथून कशा पद्धतीनं हे धर्मसंकट बाहेर काढेल, नरेश पाटोळे कशा पद्धतीने इथून किल्ला लढवतील, साथ देण्यासाठी गणेश, त्याला भूमिका पार पाडावी लागेल विघ्नहर्त्याची. मैदानावरती नारायण आगीचे निखारे फेकतोय, त्याच्या विरोधात आक्रमण कसं करायचं यासाठी मात्र इथून अभ्यास करावा लागेल. नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गणेश साठी फुल लेंथ, जबरदस्त गोलंदाजी, यॉर्कर लेंथ वरती मारा करतायत, बुंद्यात अटॅक. अजून एक डॉट, निर्धाव. कुठल्याही प्रकारे धावा घेण्यापासून संधी दिली जात नाहीये, वंचित ठेवतायत. व्हेरी गुड बॉलिंग. इथे फटका खेचलाय, फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवर तैनात, एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. समाधान मानतायत, थांबवून ठेवले, रोखून ठेवलंय. अक्षयचं कौतुक करावं लागेल. जितू पाटोळेचा एक सुंदर झेल त्यानं टिपला आणि तिथून मॅच जवळपास टर्न झाली ती नडगावच्या बाजूनं. 13 बॉल 50 ची गरज, अजूनही सामना जिवंत आहे. इथे ओव्हरपिच, फटका चांगला आहे, जागेवरनं खडे खडे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, षटकार. मेहनत करावी लागेल, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. 12 बॉल 44, एक षटक, 25 ते 30 धावांचं आलं. चमत्कार घडू शकतो. क्रिकेटचा खेळ आहे, इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. मैदानावरती आक्रमक भूमिका धारण करावी लागेल. नरेश पाटोळे 14 वरती, गणेश मैदानात एक सिंगल धावेच्या मदतीनं बॅटिंग करतोय. दोघांना इथून पुढे घेऊन जायचंय. शेंद्रून संघासाठी 12 चेंडू 44 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 5. प्रवीण भोईर, महाराज, पहिलाच बॉल डॉट. कुठल्याही प्रकारे अंदाज नाही, वेगावरती स्वार होत असताना पहिलाच बॉल डॉट. 11 बॉल आणि इथून 44 ची आवश्यकता. सलगच्या बौछारीची गरज, चौकार षटकार ठोकावे लागतील. इथे फटका खेचलाय समोरच्या दिशेला, थोडीशी चूक केली सीमारेषेवरती, खराब फिल्डिंग, चौकार. चेंडू आणि अजून 40 धावांची गरज. 10 बॉल 40. गणेश बॅटिंग करत असताना स्ट्राइक वरती तयार. बॅटिंग टीम रिव्ह्यू, अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू चेक करायचा आहे. वाईड बॉल साठी रिव्ह्यू कॉल केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज चेंडूला फॉलो करत होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेटकीपरच्या हातात डॉट. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी इथं पाहायला मिळते. प्रवीण भोईर संघासाठी 5वं षटक. इथे फटका चांगला खेचलाय, पॉवरफुल, सरळ चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
इन्फॉर्म होतोय गणेश. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. 8 बॉल 34 धाबा. आणि संध्याकाळचं सत्र जसजसं जवळ येतंय, जसजसं आपण उन्हाचा दाह कमी होतोय तसतसं पुन्हा एकदा अंपायर सिद्धू सर इन्फॉर्म होताना पाहायला मिळत आहेत. डान्सिंग अंपायर म्हणून ख्यातनाम प्राप्त आहेत. सांगलीवरनं राम पाटोळे सर आणि शेंद्रुणकरांच्या आयोजनासाठी आमंत्रणाचा मान ठेवून दूरवरनं या ठिकाणी आलेत. जरूर आपल्या संपूर्ण शहापूर तालुक्याच्या आणि ठाणे ग्रामीणच्या क्रिकेटला ते त्यांचा जलवा अगदी थोड्याच वेळात दाखवतीलच. 9 दिवस आमच्या सोबत आहेत. त्यांचं शेड्यूल कसं आहे त्याची आपण नक्कीच आढावा घेऊ आणि त्यानंतर पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचू. इथे पहा चांगला चेंडू आहे. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. डॉट. शेवटचे 6 बॉल आणि 34 धावांची गरज. अंपायरचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. चला 6 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. निश्चित आपण शेंद्रुण प्रीमियर लीगच्या स्पर्धेविषयी चर्चा करत होतो. 8 वर्ष अविरत चाललेली ही संपूर्ण संकल्पना गेली 8 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची कॉन्ट्रोवर्सी आजपर्यंत मैदानात पाहायला मिळाली नाही. याचं कारण एकमेव असेल, स्वतः राम पाटोळे सर एक दर्जेदार अंपायर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर त्यांचे दौरे तुम्ही वर्षभर पाहताय आणि हिऱ्यांची पारख कशी करायची ही त्यांना बरोबर माहिती आहे. क्रिकेटच्या मैदानावरती छोट्या छोट्या गोष्टी कशा लक्ष ठेवून करून घ्यायच्या, कशा पद्धतीनं कार्यक्रम पार पाडून घ्यायचा, कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ न होता, कॉन्ट्रोवर्सी न होता कार्यक्रम पार पडला पाहिजे. यासाठी अंपायरची भूमिका फार महत्वाची असते. इथे फटका चांगला आहे, समोर खेळलेला आहे, सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ओ काट डाळा, चौका. येतोय. 5 बॉल अजून 30 धावांची आवश्यकता. मॅच अजून जिवंत आहे. शेंद्रूंचा ढाण्या वाघ अजून मैदानात झुंजतोय. वैयक्तिक 18 वरती खेळतो. इथे फटका चांगला आहे, जबरदस्त आक्रमक प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय, चौकार. षटकार आहे. नडगाव टीमचा प्लेयर स्वतः सांगतोय हा षटकार आहे. येस सर. आता 4 बॉल आणि अजून 24 धावांची आवश्यकता. मॅच अजून जिवंत आहे. प्रत्येक मोठ्या फटक्यानं अशा पल्लवित होत जातील. इथे मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि निर्धाव हा चेंडू इथं संपन्न होतोय. उर्वरित 3 बॉल 24 धावांची आवश्यकता. सामना अगदी थोडक्यात हातामधनं गमावतायत आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण. सुरुवातीपासून पुन्हा एकदा स्टडी करावा लागेल, कशा पद्धतीनं मैदानावरती बॅकफुटला राहिलात, कुठे विकेट राखायच्या होत्या, कुठे सामना टर्न झाला, या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मात्र गोलंदाजी अटॅक जो आपण पाहत आहे नडगाव टीमचा, जबरदस्त. आई गावदेवीचा आशीर्वाद आज त्यांच्या पाठीशी सातत्यानं उभा राहिलेला पाहायला मिळतोय. 2 बॉल 20. इथे पहा पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, झेलची संधी. 1 2 3 4 अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, ड्रॉप झालाय. इथे समोर वाईडिश लॉंगॉनला डॉट येतोय आणि सामना इथे जिंकलाय आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमनं. आणि निश्चितच परास्त व्हावं लागले यजमान टीमला. वेल प्लेड. दोन्ही संघांचं कौतुक करूया. चांगली मॅच आपण एन्जॉय केली. संध्याकाळच्या सत्रामध्ये 18 धावांनी नडगाव टीमनं हा सामना जिंकलाय. अनालिसिस तुम्ही पाहताय. सागरच्या बॅटमधनं 19 धावा.
त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना नारायण